पीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त व्याख्यानमाला व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याविषयी पत्रकार परिषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर BN चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली आहे। सर्वांना सप्रेम जय भीम। मी डॉक्टर अभिजित वाडेकर, प्राचार्य पीएस अभियांत्रिकी महाविद्यालय, सर्व छत्रपती संभाजीनगर रहिवाशांना आवाहन करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पीएस अभियांत्रिकीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि या सर्व कार्यक्रमांना आज 135व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही धम्मदेशना, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर आणि 18 तास अभ्यासिका अभियान हा कार्यक्रम राबवत आहोत। हे सर्व कार्यक्रम मागील 23 वर्षापासून आम्ही महाविद्यालयात घेत आहोत। प्रामुख्याने जी व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेला आमच्या महाविद्यालयामध्ये नॉर्थ आणि साऊथ इंडियामधील जे दलित ॲक्टिव्हिस्ट आणि रायटर्स आहेत, जे त्यांचं कार्य करत आहेत, ते स्वतःच्या खर्चाने बाबासाहेबांचं कार्य करत आहेत। महिलांचं कार्य करणाऱ्या दलित ॲक्टिव्हिस्ट दिल्ली युनिव्हर्सिटीच्या माजी प्राचार्य अनिता भारती मॅडम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलाकरिता केलेले योगदान या विषयावर बोलणार आहेत। तसेच श्री वामसी मट्टा हे एक थिएटरचे ॲक्टर आहेत, ह्यांचे रेस्टॉरंट्स आहेत, हे परदेशामध्ये पण ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी पण हे बाबासाहेबाचं कार्य करतात, काम करतात आणि नुसतंच दलित नसून सर्व जाती धर्मांच्या लोकांसोबत बाबासाहेबांना मांडण्याचा प्रयत्न करतात। त्यांचा जो विषय आहे कला नेमकी कोणाची, या विषयावरती ते त्यांचं मत मांडणार आहेत। तिसरं व्याख्यान जे ठेवलेलं आहे, आयुष्यमान अशोक वानखेडेजी जे बाबासाहेबांच्या पत्रिकेतेबद्दल बोलणार आहेत। ते सिनियर जर्नलिस्ट आहेत व पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत आणि सर्व महाराष्ट्र पण त्यांना परिचित आहे। काही गरजेचं नाही असं मला वाटतं, सगळ्यांना माहिती आहे। तर असे हे दिग्गज दलित ॲक्टिव्हिस्ट, रायटर्स आणि इतर धर्मातील लोक बाबासाहेबांना पीएस अभियांत्रिकीच्या व्याख्यानमालेमध्ये बाबासाहेबांना आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत। तसेच आमच्या महाविद्यालयामध्ये 18 तास अभियान हा पण 23 वर्ष झाले, शासनाच्या रेझोल्युशनच्या पहिलेपासून आम्ही हा 18 तास अभियान राबवतो, ह्याला पण चांगला प्रतिसाद लाभतो। त्याच्यानंतर रक्तदान शिबिर पण आम्ही महाविद्यालयामध्ये घेत असतो। म्हणजे दानपरमिता ही अतिशय महत्त्वाची मांडलेली आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्मामध्ये। तर कोणाला जीवनदान देता येईल का, या दृष्टीने आम्ही हे रक्तदान शिबिर जी जयंतीच्या निमित्ताने आम्ही घेत आहोत। जसं 6 डिसेंबरला पण घेतो आणि 14 एप्रिलला पण घेतो। तर हे पण रक्तदान शिबिर आमच्या महाविद्यालयात होणार आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचं ह्यावेळेस एक सांस्कृतिक कार्यक्रम 11 तारखेला सायंकाळी होणार आहे। तो कार्यक्रम विद्यार्थ्यांनी एक जॅम सेशन ठेवलेला आहे। तो एक वेगळ्या रीतीने बाबासाहेबाचं, फुले शाहूचं सगळ्यांसमोर मांडणी होणार आहे आणि जो श्रोता आणि स्टेजवरचे सगळे एका सोबत गायन करतील आणि प्रत्येकाचा सहभाग असेल, त्या पद्धतीचं ते जॅम सेशन राहणार आहे। तर हे नाविन्यपूर्ण हा कार्यक्रम या महाविद्यालयात ह्या वर्षीपासून आम्ही घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा सहभाग असेल। तर मला छत्रपती संभाजीनगरमधील सर्व रहिवाशांना नम्र विनंती आहे की आपण या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। जय भीम। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।